हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत गाजर हलवा रेसिपी। ही रेसिपी एकदम नवीन पद्धतीने सांगितलेली आहे। तुम्ही आजपर्यंतचे नेहमी गाजरचा हलवा बनवून बोर झाले असणार किंवा यात काय नवीन गाजरचा हलवा असं जर वाटत असेल तर तुम्ही एकदा ही पूर्ण रेसिपी बघा आणि त्यानंतर तुम्ही सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही। तरी ते मी एकदम सिंपल पद्धतीनं पण नवीन अशा स्टाईलमध्ये गाजरचा हलवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खायला अप्रतिम चव लागते। हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला असा गाजरचा हलवा कधीही मिळणार नाही, तेवढा छान असा गाजरचा हलवा मी तुमच्यासोबत सांगणार आहे। तर ही रेसिपी पूर्ण तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली। त्यासाठी आपल्याला इथे 1 किलो गाजर लागणार आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गाजर कमी जास्त करू शकता। तर इथे मी 1 किलोचं प्रमाण सांगणार आहे। तर इथे 1 किलो गाजर घेतलेली आहे। गाजर स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेतलं आहे। यावर खडे वगैरे असतात, माती असते तर करकर करते। त्यानंतर गाजर शिजवल्यानंतर त्यासाठी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला वरचं सोलून घ्यायचं आहे। सोलून घेतल्यानंतर गाजर खिसून घेतलेली आहे। तर गाजर इथे मी पूर्ण खिसून घेतली आहे। गाजर खिसून तयार आहे। आता लगेच आपण हलवा बनवायला तयारी करूया। तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं तूप ॲड करायचं आहे। हा घरचा तूप आहे, त्यामुळे थोडंसं पांढरा दिसत असेल, पण हा तूपच आहे। तर घरचं तूप असल्यामुळे थोडंसं पांढरा दिसतो। तर इथे तूप गरम झालेलं आहे। खूप जास्त गरम करायचं नाही आहे, थोडंसं गरम झालं की त्यामध्ये गाजर ॲड करून घ्यायचे आहे। तर इथे पूर्ण गाजर मी ॲड करून घेत आहे। तर आता आपल्याला गाजर तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे, जोपर्यंत गाजरचा पूर्ण कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला गाजर इथे भाजून घ्यायचे छान तुपामध्ये गाजर भाजल्याने गाजरला खूप छान टेस्ट येतो हलव्याला। त्यासाठी कधीही गाजरचा हलवा बनवत असताना लगेच दूध नाही टाकायचं। कम से कम याला 10 ते 15 मिनटापर्यंत तुपातच भाजून घ्यायचं आहे गाजरला। तरी ते मी 10-15 मिनटं तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर अर्धा लिटर इतकं दूध ॲड करत आहे। तर आता आपल्याला गाजरचा हलवा तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत त्याच्यातला पूर्णपणे तूप सुटत नाही किंवा याच्यातलं पूर्ण दूध आटत नाही, तोपर्यंत आपल्याला गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे। तर याला मध्ये मध्ये आपण चेक करत राहणार आहोत, एकदम असं सोडून नाही द्यायचं। छान असं याला ढवळत राहायचं, म्हणजे गाजरचा हलवा खूप छान बनतो आणि गाजरसुद्धा छान अशी सॉफ्ट होईपर्यंत शिजते। तर त्यासाठी ते कंटिन्यू मी इथे गाजरचा हलवा ढवळत राहणार आहे, मिक्स करत राहणार आहे आणि शिजवून घेणार आहे। तर मध्ये मध्ये आपण चेक करत राहू। तर तोपर्यंत गाजरचा हलवा शिजत आहे, तर त्यामध्ये टाकण्याकरिता ड्रायफ्रूट्स कापून घेते। तर इथे मी काजू घेतलेला आहे, पिस्ता घेतले आहे, 4 ते 5 हिरव्या इलायच्या बारीक कुटून घेतलेल्या आहे। तर इथे बदामसुद्धा घेतला आहे। तर बदामला मी अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं, त्याच्यावरचं शिलटं काढून घ्यायचं होतं मला, म्हणून मी ते भिजत ठेवलेलं होतं। जर तुम्हाला डायरेक्टसुद्धा कट करून ॲड करायचं असेल तरी करू शकता, पण ते पूर्ण शिलटं दिसते गाजरच्या हलव्यामध्ये, त्यासाठी। कारण शिजल्यानंतर पूर्ण शिलटे वेगळे निघतात, सेपरेट होतात आणि बदाम वेगळं होतो। त्यासाठी मी कधी गाजरच्या हलव्यामध्ये बदाम टाकताना त्याला भिजवून त्याच्यावरचं शिलटं काढून घेते। तर ड्रायफ्रूट्स कापून रेडी करून घेतलेले आहे। सोबतच इकडे आपण गाजरचा हलवा चेक करून घेऊया, त्याच्यातला बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे। तर आता या वेळेवर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचे आहे। तर इथे 10 ते 12 काजू बारीक कट करून घेतले होते, त्यासोबतच बदामसुद्धा कट करून घेतलेले आहे 10 ते 12। 4 ते 5 हिरवी इलायची वाटून घेतलेली होती, ती सुद्धा ॲड करून घेतली आहे। आता आपल्याला यामध्ये 1 वाटी इतकं साखर लागणार आहे। तरी ते मी 2 चमचा कमी असेल इतकं साखर यामध्ये ॲड केलेलं आहे। फक्त एका वाटीला 1-2 चमचा कमी आहे, तेवढंच इथे मी ॲड करून घेणार आहे। कारण की ज्या वेळेला मी रबडी बनवणार आहे ना, त्यावेळेला तिथे 2 चमचा साखर ॲड करणार आहे। तर पूर्ण आपल्याला 1 वाटी साखर इथे लागणार आहे गाजरच्या हलव्यामध्ये, त्यासाठी ते मी थोडंसं कमी साखर ॲड केलेली आहे। तर बघा, साखर ॲड केल्यानंतर परत एकदा गाजरच्या हलव्यामध्ये भरपूर सारं पाणी सुटलेलं आहे, म्हणजे पाक झालेला आहे। तर आता परत एकदा पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हलवा शिजवून घ्यायचा आहे। तर आता काय करायचं ना, दुसरा गॅस ऑन करून घ्यायचा आहे, त्यावर ही कढई ठेवून घेऊ। आपण हिला पण चेक करत राहायचं आहे, मध्ये मध्ये गाजरचा हलवा आपला जळायला नाही पाहिजे, खाली बुडायला लागला नाही पाहिजे, म्हणून आपण मध्ये मध्ये गाजरचा हलवा पण चेक करून घेऊया। आणि सोबतच आपण इथे रबडीसुद्धा तयार करून घेणार आहोत। तर इथे मी मावा रबडी तयार करणार आहे, एकदम झटपट होते अशी मावा रबडी तयार करून घेऊया। किंवा तुम्ही फ्रेश दुधाचं सुद्धा इथे रबडी तयार करून घेऊ शकता, पण या पद्धतीने एकदा ट्राय करा, खूप छान लागते आणि खूप इझीसुद्धा आहे। तर इथे हा मावासुद्धा मी घरीच बनवून घेतलेला, एकदम फ्रेश दुधाचा हा मावा आहे। 1.5 लिटर दुधाचा मावा इथे मी बनवून घेतलेला होता। तर इथे मी पूर्ण मावा ॲड करून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी इतकं दूध ॲड केलेलं आहे। आता जोपर्यंत मावा पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा
शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे, छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. तर एका स्पॅच्युलाने छान असं दाबून त्याला आपण शिजवून घेऊया, पूर्ण फोडून घेऊ याच्यातले गडे. तर पूर्ण मावा इथे मी मिक्स करून घेतलेला आहे दुधामध्ये. आणखी 2-3 मिनटापर्यंत याला शिजवून घेऊया. तर इथे 2-3 मिनटापर्यंत छान असं मी इथे रबडीला शिजवून घेतलेला आहे. रबडी शिजून रेडी झाली आहे. आता यामध्ये 2 चमचा इतकं साखर ॲड करायचं आहे. टेस्टसाठी इथं केलेलं आहे. तुम्ही प्लेन रबडीसुद्धा बनवू शकता बिना साखरेची. तर इथे आता साखर ॲड केल्यानंतर परत 2-3 मिनटापर्यंत, जोपर्यंत पूर्ण साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला रबडी शिजवून घ्यायची आहे. तरी मावा रबडी एकदा ट्राय करा, किंवा तुम्ही असंही जसं आपण रबडी साधी रबडी बनवतो ना रेग्युलरवाली, त्या पद्धतीने सुद्धा बनवून मावा रबडी खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. मी फक्त गाजरच्या हलव्यावरच नाही तर अशी सुद्धा बनवून दाखवणार आहे तुम्हाला, किंवा अशी सुद्धा मी घरात ट्राय करत राहते. तर मावा रबडी बनवून तयार झालेली आहे, बाजूला ठेवून घेते. आता गाजरचा हलवा चेक करून घेऊया. गॅस ऑन करून घेते आणि जे आपण कढई बाजूला ठेवून घेतली होती ती कढई आता परत गॅसवर ठेवायची आहे. त्या गॅसवर मी एकदम कमी गॅसवर शिजण्याकरिताच ठेवलेलं होतं. तिकडे गाजरचा हलवा आपला शिजत होता कंटिन्यू. तर गाजरचा हलवा शिजून याच्यातलं पूर्ण दूध जेवढा होता तेवढं पूर्ण आटलेला आहे. तर आता पूर्णपणे गाजरचा हलवा शिजून रेडी झालेला आहे. थोडंसं मला हलकं यामध्ये दुधाचा अंश दिसत आहे थोडंसं. तर परत मी याला 5-6 मिनटापर्यंत, जोपर्यंत पूर्णपणे याच्यातला दूध आणि तूप सुटत नाही आणि दूध आटत नाही तोपर्यंत याला शिजवून घेणार आहे. तर आता पूर्णपणे गाजरचा हलवा शिजून रेडी झाला होता. गॅस बंद केले. आता तुम्हाला सर्व कसं करायचं ते सुद्धा दाखवते. ते एक मोठा बाउल घ्यायचा, त्याच्या बुडाला पूर्ण गाजरचा हलवा टाकायचा. तरी ते मी पूर्ण गाजरचा हलवा ॲड करून घेतल्यानंतर वरून रबडीसुद्धा ॲड करून दाखवते. तर गाजरचा हलवा इथे आपला सर्व करून झालेला आहे. आता यावरून आपण जी रबडी बनवलेली आहे ना, मावा रबडी, ती ॲड करून घ्यायची आहे. तर इथे मी पूर्ण रबडीसुद्धा टाकून घेतलेली आहे बाउलमध्ये. तुम्ही सुद्धा याच पद्धतीनं सर्व करा, म्हणजे तुम्हाला दिसायला आणि खायला एवढा भारी लागणार आहे. वरून बारीक पिस्ता मी गार्निश केलेला आहे. आणि इथे आपला गाजरचा हलवा, मलाई गाजरचा हलवा मस्तपैकी बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता मी तुम्हाला सर्व कसं करायचं ते सुद्धा दाखवते. तर एक छानसा बाउल घ्यायचं किंवा वाटी घ्यायची. त्यामध्ये एका बाजूनी छान असं कॉर्नरनी काढून घ्यायचं, म्हणजे सगळ्यांना एकसारखं आलं पाहिजे सर्व करताना. तसं कोणत्यानी काढून घ्यायचं, एका बाउलमध्ये सर्व करायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं खाताना. सगळेजण तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा.